दिव्यांग बांधवांसाठी किंवा दिव्यांग व्यक्ती असेल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे। शासनाकडून नवीन GR आला आहे। दिव्यांग कल्याण विभागाकडून हा नवीन GR आला आहे। तर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम अनुसार राज्य आयुक्त यांना सहाय्य करण्यासाठी सल्लागार समितीची स्थापना करण्याबाबत हा नवीन GR आहे। तर जे दिव्यांग व्यक्ती आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवायचा आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, कारण 29 ऑगस्ट 2025 रोजी हा GR आलेला आहे व यामध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम जे काही हक्क असणार आहे 2016चे कलम असणार आहे अनुसार जे राज्य आयुक्त यांना सहाय्य करण्यासाठी सल्लागार समितीची स्थापना करण्याबाबत आहे। तरी ते दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील जी कलम तरतूद नुसार राज्य आयुक्त यांना सहाय्य करण्यासाठी सल्लागार समितीची स्थापना करण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे। तरी ते महाराष्ट्र राज्य दिव्यांग व्यक्ती हक्क नियम 2024 मधील प्रकरण 7 मधील कलम प्रमाणे राज्य आयुक्त यांना सहाय्य करण्यासाठी सल्लागार समितीमध्ये दिव्यांग व्यक्तीची पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या 3 तज्ज्ञांची निवड करणे आवश्यक आहे। त्यास अनुसरून राज्य आयुक्त यांना सहाय्य करण्यासाठी सल्लागार समितीमध्ये दिव्यांग व्यक्तीचे पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या 3 सदस्यांची नियुक्ती करण्याची बाब शासनाने विचारली होती। आता शासन निर्णय काय तुम्ही पाहू शकता। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील अधिनियमाच्या कलम 79 अनुसार राज्य आयुक्त यांना मदत करण्यासाठी एक सल्लागार समिती असेल, ज्यामध्ये दिव्यांगत्व क्षेत्रातील 5 पेक्षा जास्त नसावेत इतके तज्ज्ञ निवडले जातील तसे नमूद करण्यात आलेले आहे। तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील नियम 101 अन्वये तयार करण्यात आलेल्या दिव्यांग व्यक्ती हक्क नियम 2024 मधील प्रकरण 7 मधील कलम अन्वये राज्य आयुक्त यांना सहाय्य करण्यासाठी सल्लागार समितीची स्थापना खालीलप्रमाणे करण्यात येत आहे। तर राज्य आयुक्त यांना सहाय्य करण्यासाठी राज्य शासनाद्वारे नियुक्त सल्लागार समितीमध्ये खालील व्यक्तींचा समावेश होईल। तर ते कोण असणार आहे, तर राज्य आयुक्त यांना सहाय्य करण्यासाठी सल्लागार समितीमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या 3 तज्ज्ञांची निवड करण्यात आली आहे। त्या दिव्यांग व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या 3 तज्ज्ञांची इथे लिस्ट दिलेली आहे, ज्यामध्ये संचालक आलिया जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेअरिंग इम्पोर्ट बांद्रा मुंबई, संचालक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटली हँडिकॅप मुंबई, संचालक ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन मुंबई। तर राज्य आयुक्त दिव्यांग कल्याण हे आवश्यकतेनुसार विषय किंवा कार्यक्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित करू शकतील, हे ज्यांना बैठक किंवा सुनावणीने अहवाल तयार करण्यात यांना सहाय्य करतील। तर सल्लागार समितीचे सदस्यांना कालावधी हा 3 वर्षाचा असेल व पुनर्नियुक्तीचे अधिकार राहणार नाही। तर महाराष्ट्र शासनाचे गट दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अनुज्ञेप्रमाणे सल्लागार समितीचे सदस्यांना प्रवास भत्ता देय राहील। दिव्यांग व्यक्ती हक्क नियम 2024 मधील प्रकरण 7 मधील कलम 14 मधील तरतुदीनुसार राज्य आयुक्त यांना सहाय्य करण्यासाठी सल्लागार समितीमध्ये दिव्यांग व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या 3 तज्ज्ञांची निवड करण्यात येत आहे। तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे दिव्यांग व्यक्तींसाठी, अत्यंत महत्त्वाची इथे आनंदाची बातमी आहे, कारण दिव्यांग व्यक्तींच्या जे काही राज्य आयुक्त यांना सहाय्य करण्यासाठी सल्लागार समितीची आता स्थापना करणार आहेत व यामुळे काय की दिव्यांग व्यक्तीचं जे काही हक्क असणार आहे, अधिनियम असणार आहे, त्यानंतर हे पूर्ण होणार आहे। तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। ज्यांना GR पाहिजे असेल तर त्यांनी नक्कीच लिंक म्हणून कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।